जय भीम मित्रांनो. गेली 25 वर्षे RPI आठवले गटामध्ये काम करणारे सक्रिय नेते आयुष्मान अशोक कांबळे यांनी RPI गट सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला. वंचितचे युवा नेते आयुष्मान सुजातदादा आंबेडकर यांनी या कार्यक्रमामध्ये आपलं महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया की आयुष्मान अशोक कांबळे यांनी रिपाई आठवले गट सोडून वंचितमध्ये का प्रवेश केला. माननीय अशोकरावजी कांबळे यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय. या वेळेला त्यांच्यावरून उपस्थित असलेले अविनाश जकाते सर, शब्बीर चिवलकर, डॉक्टर रविकुमार गवई, माननीय नंदकुमार कांबळे, प्राध्यापक प्रमोद वायदंडे, माननीय सागर दरबारे, माननीय आनंद हत्तेकर, माननीय ॲडव्होकेट मेघा सोनावळे मॅडम, ॲडव्होकेट मनीषा कांबळे, प्राध्यापक प्रहिंद कांबळे, माननीय राम कांबळे, माननीय जयेश जावळे, माननीय रवींद्र कुर्णे, माननीय गणेश खटाकर या सर्वांच ज्यांचा नाम उल्लेख केला त्यांना विनंती, आपण सर्वांनी स्टेजवरती यावं. पक्षप्रवेश सोहळा संपन्न होताय. या महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारी वंचित बहुजन आघाडी आभाळा एवढं कर्तृत्व असताना कणभरी अहंकार न बाळगता आधार म्हणून सर्वसामान्य घटकातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन विकासाची अस्मिता जपणारे वंचित बहुजन आघाडी. भास्कर शक्ताप यांचाही या वेळेला पक्षप्रवेश होत आहे. DS अप्पा साबळे, अविनाश जकाते सर, मान्य शब्बीर चिवलकर, डॉक्टर रविकुमार गवई, मान्य नंदकुमार कांबळे, माननीय प्रमोद वायदंडे, सागर दरबारे, आनंद हत्तेकर, माननीय ॲडव्होकेट मेघा ॲडव्होकेट मनीष कांबळे, प्राध्यापक प्रहित कांबळे, राम कांबळे, मला नमस्कार, जयेश कांबळे, राजेंद्र कांबळे, गणेश खटावकर, हुसेन शेख, चंदन शिवे, गौतम कांबळे, अंकुश वाघमारे, शिवाजी महाराज, छत्रपती शाहूराजे, महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करून आज मिरज नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातला सुजातभाई आंबेडकर हे पंतो आहे.
आज बालपणापासून त्याग आणि संकटामध्ये वाढलेले उपस्थितीत सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागतच आहे. महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष साळुंखे सर, सांगली जिल्हा आमचे सर्वांचे लाडके अध्यक्ष नितीनदादा सोनवणे, उपस्थितीत सर्व माझ्या विचार मंचावरती बसलेले भीम सैनिक, सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे की मिरज शहरामध्ये गेले 20 ते 25 वर्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये आठवले गटामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत होतो. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या बरोबर 25 वर्षापासून मी कार्यरत होतो. दलित पॅंथरच्या चळवळीपासून ते मंत्री होऊस पर्यंत. सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलली नाही. सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलली नाही. याचं कारण फक्त आपणच आहोत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आहे. तळागाळात जर बघितला, मणिपूर बघितला, परवा जंतर मंतर बघितला, त्यानंतर आणि पुढे काय करणार आहात तुम्ही? जर असं होत असेल, भया आम्हाला 1811 करावं लागेल, भीमा कोरेगाव सारखं आम्हाला युद्ध करावं लागेल, म्हणून आम्ही शांत आहोत. तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध आमच्या डोळ्यासमोर आहे. आदरणीय तथा बाळासाहेब आंबेडकर आमच्या डोळ्यासमोर आहे. शांत आहोत आम्ही. आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. जातीवादी पक्ष, जातीवादी संघटनेला आमचं आव्हान आहे, एकदा जर तुम्हाला भीम टोला बसला परत तुम्ही 25 वर्ष मागे जाणार. म्हणून शांत आहोत. आज रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातला पक्ष. बाबासाहेबांनी आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला लढता यावं, समाजाला न्याय मिळवून द्यावं म्हणून बाबासाहेबांनी हा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचा खेळ खंडोबा झाला. वेगवेगळी गट निर्माण झाली. प्रत्येक नेता आपला स्वतःचा स्वार्थ साधू लागला आणि माझ्यासारखा कार्यकर्ता खच्चीकरण जाग्यावर कुजला, अशी परिस्थिती आहे. म्हणून आठवले गटाचा जो पक्ष आहे, रामदासजी आठवले साहेबांचा जो पक्ष आहे, तो पक्ष आठवले साहेब चालवतात का भारतीय जनता पार्टी चालवते ती कळत नाही. अशोक कांबळे पॅंथरचा योद्धा, वयाच्या 17व्या वर्षी पायात गोळी खाऊन रंग मैदान सोडून कधी अशोक कांबळेने पड दाखवला नाही. छाती ठोकून पुढे राहिलो मी. किती बोगस केसेस करशील रे बाबांनो, सत्तेदारांनी. 41 गुन्हे दाखल केले माझ्यावर, 41 गुन्हे. समोर वकील बसलाय माझा अण्णा जाधव. अण्णा जाधव माझा वकील पुढे बसलाय आणि तो वकील म्हणत होता, साहेब माझी 2 मुली आहेत, एक ऐश्वर्या आणि एक अंजली नावाची. त्या मैत्रिणीच्या आईने विचारले, अगं तुमचे पप्पा कुठे सर्व्हिसला आहे? तर माझ्या ऐश्वर्या अंजली सांगतात कोर्टात आहे. रोज त्यांचं समोर वकील बसला, आजपर्यंत त्या वकिलाला 1 रुपयाची फी दिली नाही. बरोबर मानलं पाहिजे तुम्हाला, बरं का? ही वस्तुस्थिती आहे. जर फुले शाहू आंबेडकर विचारधारा चालवणारा माझ्यासारखा कार्यकर्ता सक्षम जर या जिल्ह्यामध्ये असेल तर निश्चितच वंचित आघाडी 100% साहेब, महापालिका असून दे, विधानसभा असून दे, लोकसभा असून दे, आम्ही जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आंबेडकर परिवाराचं फक्त या जिल्ह्यामध्ये बारीक सारीक गोष्टींसाठी लक्ष करणं गरजेचं आहे. कारण शिवशक्ती आणि भीमशक्तीचं आव्हान केलेला माणूस मीच इथं समोर आहे.
ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आमच्यावर अन्याय करत होतं, कार्यकर्त्यांना दूर लेखत होतं, त्यावेळी ह्याच अशोक कांबळेनं ठरवला की आज आपल्याला दुसरा निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणून शिवशक्ती आणि भीमशक्ती ही मिरजेतून आणि माझ्यापासून चालू झालेल्या लक्षात घ्या, ही विसरता कामा नाही. म्हणून आज मला सांगायचं सुजात भैया बाळासाहेबांना वेळ मिळत नाहीये, ते देशभर फिरतायत. तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये थोडस लक्ष विधी करा. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये येतील आणि वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी ताकद वाढवतील. विवेक अप्पा कांबळे हा पॅंथरचा चळवळीतला कार्यकर्ता होता आणि अप्पांचा आदर्श माझ्यावर आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. कोण ऐरागरा म्हणायचं नाही. मी अप्पासारखा होईल नाही चालणार. अप्पाचा वारसदार मीच आहे आणि मीच असणार आहे. या ठिकाणी बरेच वक्ते बोलणार आहेत, बोलायला वेळ फार काय, परंतु मी बोलू शकत नाही. एका डाव्या साईड बघितलं तर विचारवंत वर्ग आहे आणि उजव्या साईडला बघितलं तर डॅशिंग कोर कार्यकर्ते आहेत. मला अडचण झाली मी काय बोलायचं ते. म्हणून या ठिकाणी मी सुजातबाईंना विनंती करतो, सातत्यानं माझ्या कुटुंबावर, कार्यकर्त्यांच्यावर, SC ST OBC विजयंती मान ढोर चांबार केली कोळी वंजारी पंजारी सगळ्यांच्यावर आपलं लक्ष विधी करा. आणि या ठिकाणी मी परत एकदा मनापासून सुजातबाईंचं, आमच्या गरीब कार्यकर्त्यांचं एक हात ऐकून तुम्ही इथपर्यंत आलात म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मी एवढंच या ठिकाणी थांबतो. जय देव जय भारत.